महाराष्ट्र स्वतंत्र देश असता तर तो जगातली तिसरी अर्थव्यवस्था ठरला असता। माफ करा, महाराष्ट्र स्वतंत्र देश असता तर तो जगातली 30वी अर्थव्यवस्था ठरला असता, असं वाक्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उद्गारलं। महाराष्ट्राचा हा सर्वात मोठा गौरव होता, पण त्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता होण्याअगोदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एका भोंदू बाबाबाबत एक निवेदन द्यावं लागलं। या निवेदनामध्ये त्यांनी जे काही सांगितलं ते महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणारं होतं। काय होतं या निवेदनामध्ये? या निवेदनामध्ये हे होतं की एका भोंदू बाबानं महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना, बऱ्या नेत्यांची संख्या किती, जवळपास 40च्या आसपास, आपल्या पायाशी आणलं आणि मग या भोंदू बाबाचा आशीर्वाद मिळावा, त्याच्याकडनं आपलं भविष्य जाणून घेता यावं, त्याच्याकडनं आपल्या भविष्याची चांगली तजवीज करता यावी, आपली आर्थिक भरभराट व्हावी, याना अनेक कारणासाठी या नेत्यांनी त्याच्या चरणी फक्त आपल्या निष्ठा वाहिल्या नाही तर प्रचंड आर्थिक संपत्तीही वाहिली। जेव्हा एखाद्या भोंदू बाबाकडे इतके नेते असतात आणि दुसरीकडे भरलेली तिजोरी असते, तेव्हा त्या भोंदू बाबाच्या डोक्यात सैतान शिरायला फारसा वेळ लागत नाही। अशोक खरातच्या बाबतीतही याच्यापेक्षा वेगळं काही झालं नाही आणि मग त्या सैतानानं जी विकृती दाखवली ती जवळपास गेल्या आठवड्यापेक्षा जास्त काळ अवघा महाराष्ट्र पाहतोय। प्रश्न हा नाहीये की या सगळ्या नेत्यांनी या भोंदू बाबाच्या चरणी आपल्या निष्ठा वाहताना त्याला काय काय दिलं। प्रश्न हा आहे की त्यामध्ये महाराष्ट्राचं काय काय नुकसान झालंय। जेव्हा आपण एखाद्या नेत्याच्या हाती सत्ता देतो, अधिकाऱ्याच्या हाती सत्ता देतो, तेव्हा अपेक्षा एवढीच असते की त्यांनी लोकांचं भलं करावं। पण इथं या साध्या सुध्या नियमाचा आपल्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना जणू विसर पडलाय की काय, हे या सगळ्या प्रकरणातनं दिसतंय। आणि आता जे सगळं समोर येतंय त्यानं अवघ्या महाराष्ट्राची मान एकीकडे शर्मेनं खाली जाते, दुसरीकडे संताप येतोय। आता या सगळ्यातनं काय मार्ग निघणार आहे त्या चौकशीच्या अंती आपल्याला कळेलच, पण तोपर्यंत दिवसेंदिवस रोज नवनव्या नेत्यांची यामध्ये येणारी नावं ही अवघ्या महाराष्ट्रासाठी संतापाची बाब बनले। ज्या राज्याचं नाव अवघ्या देशामध्ये सन्मानानं घेतलं जातं त्याच राज्यामध्ये असा एखादा भोंदू बाबा जन्माला यावा आणि त्यानं या राज्यातल्या सगळ्या नेत्यांना नादी लावावं, यासारखं दुर्दैव दुसरं काय। पण हे सगळं करण्याची या नेत्यांना नेमकी गरज काय आहे याबाबत आपण बोलणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात या सगळ्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। भोंदू अशोक खरातच्या निमित्तानं आपल्या अनेक राजकीय नेत्यांचा खरा चेहरा समोर येतोय। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं नाव या प्रकरणात सर्वात अगोदर समोर आलं। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर अशी अनेक नावं समोर येत गेली आणि आज तर महिला हक्कांसाठी लढणाऱ्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्यावरही या प्रकरणी गंभीर आरोप झालेत। महिला हक्क कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे आणि खरातचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप केला। अशोक खरातला तुम्ही आमदारकीसाठी हात दाखवायला त्याच्या ऑफिसमध्ये गेला, जिथं लैंगिक अत्याचार जो आहे तो अशोक खरात करत होता, त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये तुम्ही त्याला भेटायला गेलेला होता। तुम्हाला मंत्रीपद पाहिजे होतं, म्हणून मंत्रीपद मिळावं यासाठी सुद्धा भविष्य बघायला तुम्ही खरातच्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये गेलेला होता। मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते। राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही। या प्रकरणात एसआयटीनं रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावलं, पण काही थातुरमातुर कारणं देत रुपाली चाकणकर यांनी आज एसआयटी समोर हजर होणं टाळलं। मी एक महिला आहे आणि मला प्रवास करायला त्रास होईल हे काही कारण नक्कीच नाहीये, कारण ह्याच रुपाली चाकणकरांना आपण तिथे अनेकदा जाताना बघितलंय। तर असंख्य वेळा समारंभांना ते तिथे जात होत्या आणि आता अचानकपणे त्या म्हणतात मी महिला आहे आणि प्रवास करू शकत नाही, ते कोणालाही बुद्धीला न पटण्यासारखी गोष्ट आहे। ज्या संस्थेकडे महिलांचे हक्क सुरक्षित करण्याची घटनात्मक जबाबदारी असते त्या संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षा इतक्या घृणास्पद व्यक्तीचे पाय धुतात, यापेक्षा महाराष्ट्राचं अधिक दुर्दैव काय। बरं, चाकणकर इतक्यावर थांबल्या नाही। भोंदू खरातची तुलना विठ्ठलाशी करताना त्यांना किंचितही संकोच वाटला नाही। याच संदर्भातला त्यांचा एक जुना व्हिडिओ आता समोर आलाय। तर तुम्हाला कल्पनाताईला असं बघून विठ्ठल रुक्मिणीची 100 आठवण झाली। सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल, ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे।
महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे मिळून 40 आमदार कोणत्या ना कोणत्या कारणासाठी खरातच्या संपर्कात होते, असंही SIT तपासात समोर आल्याची चर्चा आहे. ज्या लोकप्रतिनिधींकडे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी कायदे आणि धोरणं बनवण्याची जबाबदारी आहे, तेच जर खरात सारख्या विकृत माणसाकडे जाऊन आपलं भविष्य विचारत असतील किंवा त्याच्याशी आर्थिक व्यवहार करत असतील, तर ती शर्मेची बाब म्हणायला हवी. अनेक नेते, आमदार, खासदार किंवा मंत्री यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात. पण त्याच सोबत हे नेते जर मनानं आणि नैतिकतेनंही भ्रष्ट झाले असतील, तर ते सर्वसामान्यांसाठी काय काम करणार हा प्रश्न पडतो. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.